महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने 5 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये ठाण्यातील माधवी नाईक यांचा समावेश आहे। पक्षाच्या संसदीय समितीच्या मंजुरीनंतर ही घोषणा करण्यात आली। माधवी नाईक या भाजपच्या संघटनेत दीर्घकाळ कार्यरत असून सध्या त्या महामंत्री पदावर कार्यरत होत्या। त्यांच्या संघटनात्मक कामाचा विचार करून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। याशिवाय प्रज्ञा सातव, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि प्रमोद जठार यांना देखील संधी देण्यात आली आहे। कोकण आणि इतर भागांमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न या निवडीमध्ये दिसून येतो। विवेक कोल्हे हे नगर जिल्ह्यातील प्रभावी राजकीय कुटुंबातून येतात, तर संजय भेंडे यांनी नागपूरमध्ये पक्ष संघटन मजबूत केलं आहे, तर प्रमोद जठार कोकणातील महत्त्वाचे नेते मानले जातात। या उमेदवारीमुळे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरण रंगण्याची शक्यता आहे। विजय कोणाचा आहे? हा विजय मला असं वाटतं की पक्षाच्या विचारधारेचा आहे, कारण आत्तापर्यंत मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या जबाबदाऱ्यांमुळेच मी आत्ता या स्टेजपर्यंत येऊन पोहोचलेले आहे। आणि कधीही माझ्यावरती जबाबदारी देताना मी एक महिला म्हणून पक्षाने कधीच माझ्यावरती अविश्वास दाखवला नाही, त्यामुळे मी स्वतःला सिद्ध करू शकले। मागच्या वेळेस संधी हुकली होती, यंदा संधी मिळालेली, काय सांगा? मला असं वाटतं की आपण आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावं, पूर्ण क्षमतेने काम करत राहावं। संधी कुठेही जात नाही, ती तुमच्यापर्यंत येतेच। महिला सक्षमीकरणासाठी काय नेमकी पावलं उचलली जाणार शासनाच्या माध्यमातून? शासनाच्या अनेक योजना आता गेल्या काही वर्षांमध्ये सुरू आहेत। स्पेशली मला असं वाटतं की देवेंद्रजींनी जेव्हापासून मुख्यमंत्री म्हणून या राज्याची जबाबदारी घेतली, किंवा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, यांच्या काळामध्ये महिला सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक योजना आलेल्या आहेत सरकारच्या। त्याच्यामुळे त्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचेल अशा अर्थाने या प्रशासकीय नवीन जबाबदारीतून मी प्रयत्न करेन।